नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्डमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. बाळासाहेब ठाकरे म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी, प्रखर मराठी प्रेमी. त्यांच्या भाषणातून त्यांनी ज्या पद्धतीनं उभा महाराष्ट्र एकेकाळी पालथा घातला, त्यांच्या त्या दौऱ्यातून बघता बघता त्यांनी राज्यातल्या इतर हिंदुत्ववादी संघटनांना किंवा पक्षांना आणि अतिशय प्रबळ असलेल्या काँग्रेसला त्यावेळी जेरीस आणलं. जवळपास या साऱ्यांचा त्यांनी राजकीय खात्मा केला. एवढी बाळासाहेबांची लोकप्रियता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. विशेषतः जो टग्या किंवा बेरोजगार किंवा गावाकडे जथ्थेच्या जथ्थे करून गप्पा मारण्यात दंग असलेला तरुण बाळासाहेबांनी नेमका हेरला. त्याच्या मनात हिंदुत्वाचे, मराठी प्रेमीचे आणि सत्तेचे बीज रोवले. बघता बघता शिवसेना खूप मोठी झाली. एखाद्या घरात काँग्रेसचं वातावरण असायचं. बाप मोठा नेता, प्रसंगी मंत्री असायचा, आमदार असायचा, पण त्याचा मुलगा बघावा तर तो शिवसेनेत काम करताना दिसायचा. एवढी त्यावेळी तरुणाई बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आकर्षिला गेली होती. किंबहुना याच मुलांनी आपल्या बापांना किंवा आपल्या घरातल्या साऱ्या कुटुंब सदस्यांना सांगितलं की तुम्ही देखील आता यापुढे शिवसेनेचं काम करा. आणि नाईलाजास्तव का होईना सारेच बाळासाहेबांच्या प्रेमात पडले. बहुसंख्य घरे, घराणे, गावागावातले असंख्य मराठी शिवसेनेत दाखल झाले, शिवसेनेचं काम करायला लागले. त्यातूनच 1995 साली शिवसेना भाजप युतीकडे सत्ता आली आणि काँग्रेस बघता बघता बरखास्त झाली, संपली, लयाला गेली. मित्रांनो, बाळासाहेब उत्तुंग शिखरावर असताना नेमका त्या दरम्यान निखिल वागळे यांच्या पत्रकारितेचा मला असं वाटतं की दैनिकातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. त्याआधीही अर्थात निखिल वागळे काही फिल्मी किंवा क्रीडाविषयी साप्ताहिकं काढायचे, पण त्यांनी 90च्या दशकानंतर आपल्या एका मित्राची माहीममध्ये जागा बळकवली, त्याला रस्त्यावर आणलं आणि त्या जागेत निखिल वागळे यांनी महानगर सायन दैनिकाचं कार्यालय सुरू केलं. महानगर हे सायन दैनिक सुरू केलं. अर्थात सुरुवातीला निखिलच्या सायन दैनिकाला फारसं महत्त्व नव्हतं. वरून निखिल समाजवादी विचारांचा, त्यामुळे त्याच्या लेखणीला हवी तशी किंमत मिळत नव्हती. मात्र निखिलनं अचानक बाळासाहेबांना, शिवसेना नेत्यांना, शिवसैनिकांना अंगावर घ्यायला सुरुवात केली. त्याच्या महानगर या सायन दैनिकातून त्यानं शिवसेनेवर ताशेरे ओढायला सुरुवात केली. अनेक प्रकरणं त्यानं बाहेर काढली आणि त्यातून बाळासाहेबांच्या अंगाचा तिळपापड झाला आणि त्यांनी निखिल वागळे याला धडा शिकवण्याचे आदेश दिले. त्यातून वागळे यांच्या कार्यालयावर, त्यांच्यावर हल्ले झाले. वागळेंना पोलीस संरक्षणात फिरावं लागत असे. पण झालं काय की बाळासाहेबांनी अजिबात महत्त्व नसलेल्या निखिल वागळे यांना आणि त्यांच्या सायन दैनिकांना महत्त्व देऊ नये, त्याला डोक्यावर बसवून घेऊ नये, त्याचं महत्त्व वाढवू नये, हे मी आमच्या माहीम परिसरातले सुरेश गंभीर असतील, त्यावेळचे नगरसेवक प्रकाश आयरे असतील, किंवा जो आता दलाली करतो विवेक जाधव त्याचा भाऊ, म्हणजे तो बाळासाहेबांचा मिलिंद नार्वेकर होता, जयंत जाधव, पुढे त्याचा खून झाला, त्या जयंत जाधव यांना देखील थोडक्यात काय, ज्यांच्या बाळासाहेबांशी वारंवार भेटी व्हायच्या किंवा जे
बाळासाहेबांकडे थेट गाऱ्हाणं मांडू शकत होते. त्या साऱ्यांना मी हेच सांगितलं की निखिल यांना विनाकारण डोक्यावर घेऊ नका, तुमचं महत्त्व कमी होईल आणि निखिलचं महत्त्व वाढेल. पण बाळासाहेबांनी ते फारसं मनावर घेतलं नाही आणि नको तेवढं महत्त्व निखिलला दिलं. त्याच्यावर हल्ले केले, त्याच्या कार्यालयावर हल्ले केले. निखिल याला शिवसेना किंवा बाळासाहेब जेवढे छळत होते तेवढं अधिकाधिक निखिल याचं पत्रकारितेतलं महत्त्व खूप वाढत होतं. विचित्र योगायोग आहे. म्हणजे 90-95च्या दरम्यान वागळे आणि शिवसेना दोघंही टॉपला होते, एकमेकांवर घसरले होते, एकमेकांवर टीकेचा प्रहार करत होते. बाळासाहेब देखील मार्मिक आणि सामना दैनिकातून निखिलला उभे आडवे घेत होते. पुढे मात्र निखिल वागळे यांनी आपल्या विचित्र वागण्यातून आणि चित्रविचित्र भूमिकेतून त्यांच्या पत्रकारितेचा सत्यानाश करून घेतला. म्हणजे जे महानगर सायन दैनिक एकेकाळी टॉपला होतं, शिवसेनेला अंगावर घेतल्यानं ज्या महानगर दैनिकाचा खप वाढला होता, तेच महानगर पुढे खपाअभावी, जाहिरातींअभावी वागळे यांना कर्जबाजारी होऊन विकावं लागलं. आज महानगर कुठे आहे, काय आहे, नेमक्या कोणत्या प्रती काढल्या जातात, फारशी त्याची चर्चा होत नाही. महानगरचा जवळपास अस्त होत चालला आहे असं कधीकधी वाटतं. त्यानंतर वागळे विविध वाहिन्यांमध्ये, विविध बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्यांमध्ये रुजू झाले. तेथे देखील त्यांनी नको त्या वादग्रस्त विषयांना अनेकदा हात घालून वाहिन्यांचे जे मालक होते त्यांना प्रचंड अडचणीत आणलं, त्यांच्याशी वाद घातले आणि या वाहिनीतून त्या वाहिनीत असं करता करता शेवटी निखिल वागळे यांचा त्यातूनही सत्यानाश झाला आणि या दिवसात ते कुठेतरी स्वतःचं वेब चॅनल कधीतरी काढताना मला दिसतात. पण वागळे यांची पार सिल्क स्मिता झाली. म्हणजे त्या डर्टी पिक्चर सिनेमामध्ये जी नटी असते ती नटी एकेकाळी टॉपला असताना तिला अनेक सिनेमे मिळतात, खूप पैसे मिळतात. पण नंतर ती तिच्या चुकातून स्वतःच्या आयुष्याचा एवढा सत्यानाश करून घेते की आयुष्याच्या शेवटी तिला ब्ल्यू फिल्म्समध्ये काम करावं लागतं. वागळे आणि सिल्क स्मिता किंवा वागळे आणि त्या डर्टी पिक्चर सिनेमातील अभिनेत्री या दोघात फारसा फरक आहे असं मला वाटत नाही. चित्रविचित्र भूमिकेतून, चुकातून निखिल वागळे, अनिल थत्ते पद्धतीचे पत्रकार जेव्हा सर्व गुण संपन्न असूनही किंवा ज्यांची लेखणीवर प्रचंड कमांड असूनही चुकीच्या पद्धतीने वागून जेव्हा स्वतःचा सत्यानाश करून घेतात तेव्हा खरोखर मनाला मनापासून वाईट वाटतं. अर्थात अलीकडे वागळे अगदी उघड उद्धव यांच्या शिवसेनेची बाजू घेऊ लागले आहेत आणि बघा कसा विचित्र योगायोग आहे. वागळे आणि शिवसेना जेव्हा टॉपला होते तेव्हा ते एकमेकांच्या विरोधात होते आणि आज जेव्हा दोघांनाही उतरती कळा लागली आहे तेव्हा ते एकमेकांची बाजू घेऊ लागले आहेत. थोडक्यात काय तर वागळे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सेनेची तळी उचलायला लागले आहेत. एकनाथ शिंदे मला आवडतात कारण ते सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणसं सभोवताली जमा व्हायला हवेत असं त्यांना कायम वाटतं आणि त्यामुळे ते रात्री उशिरापर्यंत सामान्यांच्या गर्दीत स्वतःला अगदी रममाण करून घेतात. त्यांना खूप ते मनापासून आवडतं. थोडक्यात काय तर लोकांवर प्रेम करणारा हा मुख्यमंत्री.
या शिंदे यांच्या सभोवताली वास्तविक जवळपास 15 असे पत्रकार आहेत की जे केवळ फक्त दुकानदारीमध्ये सतत असतात. फत्रुडकरांसारख्या पत्रकारांनी वास्तविक या एकनाथ शिंदे यांची बाजू किंवा त्यांच्यावर होत असलेल्या टीकेचा योग्य पद्धतीने खरपूस समाचार घ्यायला पाहिजे. परंतु दुकानदारीत अडकलेल्या पत्रकारांना या अशा पद्धतीच्या कुठल्याही चांगल्या कामांची पर्वा नसते. अगदी पुराव्यांसहित मला माहिती आहे की हे 12-15 पत्रकार कोणत्या पद्धतीनं सतत शिंदे वर्षा बंगला मंत्रालय सभोवताली, थोडक्यात काय तर मुख्यमंत्र्यांच्या सभोवताली पडीक असतात आणि केवळ दुकानदारी करण्यात मजा मारतात. पत्रकारांवर टीका यासाठी येते की अलीकडे दसऱ्याला मुंबईत 2 मेळावे झाले. एक अर्थात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा मेळावा, यांच्या शिवसेनेचा मेळावा, आणि तिकडे आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सेनेचा मेळावा घेतला. या दोन्ही मेळाव्यांवर पत्रकार निखिल वागळे यांनी अलीकडे एक व्हिडिओ तयार केला आणि त्यात त्यांनी अर्थातच उद्धव ठाकरे यांची तारीफ केली आहे, त्यांना नको तेवढं महत्त्व दिलं आहे, त्यांची वाहवा केली आहे आणि त्याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिंदे त्या मेळाव्यामध्ये कसं फेल्युअर गेले हे अनेकदा निक्षून त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यातूनच मला हे सांगायचं होतं की जेव्हा या पद्धतीनं चुकीची टीका अमुक एखाद्या पत्रकाराकडून होते त्यावेळी हे जे पडीक पत्रकार असतात त्यांनी वास्तविक शिंदे यांच्यावर होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर देणं गरजेचं असतं. पण अर्थातच त्यांचं तिकडे लक्ष नाही, त्यांचं सारं लक्ष कमाईकडे आहे. मित्रांनो, मला हे सांगा की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जन्म काल परवा झालेला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जन्म होऊन आता वृद्धत्व त्या सेनेला आलं आहे आणि या सेनेची सत्ता बाप पुण्याईनं उद्धव ठाकरे यांच्याकडे चालून आलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी, त्यांच्या नेतृत्वाशी काल परवा शिवसेना स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे यांच्याशी करणं म्हणजे अगदी अलीकडे क्रिकेट खेळायला लागलेल्या मुलाचं सचिन तेंडुलकरशी कंपेअर करण्यासारखं, किंवा PT उषा संगतीनं शाळेतल्या एखाद्या मुलाला पळायला सांगणं. थोडक्यात काय तर शिंदे आणि उद्धव यांची कुठेही तुलना होऊ शकत नाही. तरीही शिंदे यांची हिंमत, त्यांची मेहनत, त्यांची श्रद्धा वाखाणण्याजोगी, कारण टीकेची पर्वा चिंता काळजी न करता थेट दसऱ्याचाच मुहूर्त साधून याच एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्या तोडीस तोड त्याच दिवशी मेळावा घेतला आणि उद्धव यांच्यापेक्षा कौतुकाला ते अधिक पात्र ठरले. पण विकृत निखिल वागळे यांनी मात्र काल परवा जन्माला आलेल्या, नुकतंच बाळसं धरू पाहणाऱ्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली, त्यांना शब्दातून झोडपून काढलं. थोडक्यात काय तर निखिल वागळे यांची ही अशी एकांगी पद्धत, त्यातूनच त्यांच्या पत्रकारितेचा उत्तुंग शिखरावरून ते थेट भुईसपाट झाले, त्यांच्या पत्रकारितेचा अस्त झाला.
मित्रांनो, वाग्गे पद्धतीनं पत्रकारिता केली की नेमकं काय होतं हे तुमच्या आता ते लक्षात आलं असेलच. तूर्त एवढंच. नमस्कार.